श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करताना तसेच संपूर्ण दिवसभरामध्ये कोणत्या चुका करू नयेत. या चुका जर आपण केल्या तर मात्र आपल्याला वटसावित्रीच्या व्रताचे कोणतेही फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही कठीण पूजा करा किंवा तुम्ही कितीही कठीण उपवास करा, परंतु या जर चुका केल्या तर मात्र तुमचे व्रत जे आहे तर ते फलित होणार नाही, त्याचे तुम्हाला कोणतेही फळ मिळणार नाही. म्हणूनच आपल्याला या दिवशी या चुका करणे कटाक्षाने टाळायचे आहे. या चुका कोणत्या असणार आहेत याबद्दलचीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे तर ती असते वटपौर्णिमा. आता याच दिवशी जी सावित्री होती तर तिने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळेच सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. वास्तविक पाहायला गेलं तर हे जे व्रत आहे तर ते 3 दिवसांचे असते, परंतु हे व्रत 3 दिवस करणे शक्य नसते. त्यामुळे केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत करावे असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून पतीसाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. आता यावर्षी 2024ची जी वटपौर्णिमा आहे तर ती 21 जून 2024ला आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोच्या पवित्र नात्याचा अतिशय खास असा सण मानला जातो. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी पतीसाठी उपवास करतात, त्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला सुतधागा जो आहे तर तो गुंडाळला जातो. परंतु या दिवशी जर काही चुका झाल्या तर मात्र तुम्ही कितीही पूजा केली तरी मात्र त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार नाही. आता या चुका कोणत्या आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची फांदी जी आहे तर त्याची पूजा बऱ्याच जणी म्हणजे जवळजवळ 99% ज्या स्त्रिया आहेत तर त्या वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करत असतात. परंतु धर्मशास्त्रामध्ये या गोष्टीला मान्यता नाही. त्यामुळे वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करू नका. अशी पूजा करण्यापेक्षा मग फक्त तुम्ही एक वेळ उपवास करा आणि मनोभावे प्रार्थना करा तरी तुम्हाला त्या व्रताचे फळ मिळेल. परंतु वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची जर तुम्ही पूजा केली तर मात्र हे व्रत फलित होत नाही. तसेच धर्मशास्त्रानुसार वडाच्या रोपाची पूजासुद्धा संपूर्णपणे मान्य नाही. वडाचं जे छोटं रोप आहे तर त्याची पूजा करणे तर हे सुद्धा पूर्णपणे आपल्या शास्त्रामध्ये मान्य नाही. वडाच्या झाडाचे जे आयुष्य आहे तर ते 200 ते 250 वर्ष असते. त्यामुळे आपल्याला मोठ्या वडाच्या झाडाची म्हणजे जे झाड 10 वर्षाचं आहे आणि ज्याची उंची 6 फूट उंचीपेक्षा जास्त आहे तर अशा झाडाची पूजा करायची आहे. परंतु जर आपल्या आजूबाजूला असं जुनं झाड नसेल किंवा तुमच्या जवळपास वडाचं झाडच नसेल तर मग काय करायचं, कारण वडाच्या रोपाचीही पूजा नाही करायची आणि फांदीचीही पूजा नाही करायची. मग अशा वेळेला तुम्ही सरळ एका कोऱ्या कागदावरती वडाच्या झाडाचं चित्र काढू शकता किंवा तुम्ही ते चित्र प्रिंट करून घेऊ शकता आणि या चित्राची पूजा करू शकता. कारण वडाच्या झाडाची फांदी आणि झाड तसेच झाडाची फांदी आणि रोप यामध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे अशी फांदी किंवा रोपाची पूजा करण्यापेक्षा आपण जर वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची मनोभावे पूजा केली तरीसुद्धा हे जे व्रत आहे तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते. यानंतरची चूक आहे ती म्हणजे बघा, सौभाग्याचं आपण जे वाण आणतो तर ते वाण आणताना इतर सवाष्ण स्त्रीला ते वापरता येईल तर अशा प्रकारे आणायचं आहे. म्हणजे आपण ते जे आहे तर वाण दुसऱ्या स्त्रीला देणार आहोत. त्यामुळे आपल्याला जे वापरण्यायोग्य आहे तर असंच साहित्य आणायचं आहे. जे सौभाग्यवानाचं छोटं पॅकेट बाजारमध्ये मिळतं, जे कोणाच्याही वापरात येत नाही तर असं मात्र आपल्याला चुकूनही आणायचं नाही. त्यामुळे ही चूकसुद्धा करू नका.
तसेच आपण वडाच्या झाडाला आंबे अर्पण करत असतो, कारण वडाच्या झाडाला आंबा अर्पण करणं याला अतिशय महत्त्व आहे आणि तो त्या झाडाखाली तसाच ठेवून देत असतो. परंतु असं न करता त्या ठिकाणी जी लहान लहान मुले आहेत तर त्यांना तुम्ही तो आंबा प्रसाद स्वरूपात देऊ शकता किंवा ज्या महिला आहेत तर त्यांना दिला तरीसुद्धा चालेल. या दिवशी प्रत्येक स्त्री जी आहे तर ती नटत असते, सजत असते, साजशृंगार करत असते. हातामध्ये बांगड्या, पायामध्ये पंजन, जोडवी, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असते. परंतु लक्षात घ्या, बांगड्या घालताना आपल्याला इतर रंगाच्या बांगड्या न घालता हिरव्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. तसंच तुम्ही जर गळ्यातील मंगळसूत्र चेंज करणार असाल, म्हणजे वटपौर्णिमेनिमित्त तुम्हाला दुसरं मंगळसूत्र घालायचं असेल, तर पहिलं मंगळसूत्र काढण्यापूर्वी गळ्यामध्ये एक धागा बांधा, कारण गळा कधीही रिकामा ठेवू नये. आणि त्यानंतर पहिलं मंगळसूत्र जे आहे तर ते काढा आणि दुसरं मंगळसूत्र घाला. त्यामुळे आपण जेव्हा कोणत्याही सौभाग्याच्या गोष्टी परिधान करतो, बांगड्या असेल, मंगळसूत्र असेल, तर त्यावेळेला आपला गळा किंवा हात रिकामा ठेवू नये. तर ही चूकसुद्धा आपल्याला करायची नाही. तसेच आपण वटसावित्रीची जी पूजा करत असतो तर त्या पूजेसाठी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही आपल्याला नेसायची नाही. तसेच काळा किंवा पांढरा शेड्स असलेले ब्लाऊज असतील किंवा साड्या असतील तर यासुद्धा आपल्याला या दिवशी अजिबात नेसायच्या नाहीत. आणि ज्या बांगड्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या नाहीत. त्याप्रमाणेच आपण जी वडाची ओटी भरत असतो तर त्यासाठी आपण जे ब्लाऊज पीस वापरतो ते सुद्धा काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे नसावे. यानंतरची चूक ती म्हणजे तुम्हाला भर दुपारी 12 वाजता वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. बऱ्याच वेळेला आपण आपलं सगळं घरातील आवरतो आणि भर दुपारी 12 वाजता वडाच्या झाडाची पूजा करतो, परंतु हे करणे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. तसेच या दिवशी कोणाचेही मन दुखवायचे नाही, कोणालाही वाईट बोलायचे नाही, घरामध्ये मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही. तामसिक अन्नपदार्थ जे आहेत जसं की कांदा, लसूण किंवा खूप तेलकट पदार्थ, जे पदार्थ आपला क्रोध वाढवतात, राग जो आहे तर तो वाढवतात, उत्तेजनता वाढवतात, तर असे जे पदार्थ आहेत तर या पदार्थाचं सुद्धा सेवन या दिवशी आपल्याला टाळायचं आहे. यानंतर आपल्याकडे जर कोणी अचानक सवाष्ण आली किंवा कुमारी आली तर तिला आपल्याला काही ना काही भेटवस्तू द्यायचं आहे, प्रसाद म्हणून काहीतरी गोडधोड खायला द्यायचं आहे. तिला आपल्याला तसंच परत पाठवायचं नाही. तुम्हाला जर वटपौर्णिमेच्या दिवशी सुतक असेल, पिरियड असेल तर मात्र वडाच्या झाडाची पूजा अजिबात करू नका. तसेच जे कोणी प्रेग्नंट आहेत तर ते 6 महिन्यापर्यंतच ही पूजा करू शकतात. असं कुठेही लिहिलेलं नाही की प्रेग्नंट स्त्री जी आहे तर ती वडाची झाडाच्या जी पूजा आहे तर ती करू शकत नाही. परंतु 6 महिन्याच्या पुढे जास्त दगदग होऊ शकते, त्यामुळे अशा स्त्रीने फक्त आपल्या पतीचं औक्षण करावं आणि मनोभावे फक्त प्रार्थना करावी. उपवास आणि पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल आणि शक्य असेल तर मग तुम्ही पूजा करू शकता. तसेच वडाच्या झाडाला आपण जो धागा गुंडाळतो तर तो जो धागा आहे तर त्याला कधीही गाठ मारू नये. खूप जणी काय करतात की वडाला एक वेढा झाला की त्या धाग्याची गाठ जी आहे तर ती मारतात आणि त्यानंतर बाकीचे जे फेरे आहेत तर ते घेतले जातात. परंतु गाठ न बांधता आपल्याला अगोदर ज्यांनी धागे गुंतवलेले आहेत तर त्याच धाग्यामध्ये आपला धागा थोडासा गुंतवायचा आहे आणि यानंतर आपल्याला फेरे घ्यायचे आहेत. आणि एकाच घरातील जर 2 पेक्षा जास्त स्त्रिया वडाच्या झाडाची सोबत पूजा करणार असतील तर अशा वेळेला एकीने अगोदर आपले जे फेरे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तो धागा जो आहे तर तो सुतगुंडीपासून न तोडता ती सुतगुंडी तशी दुसरीला द्यायची आहे आणि दुसरीने ते जे वेडे आहेत तर ते कंटिन्यू करायचे आहेत. परंतु तुम्ही एकाच घरातील जास्त जणी असाल तर त्या सुतगुंडीचा जो धागा आहे तर तो मध्येच तोडू नका, तर एकच सुतगुंडी वापरून तुम्ही तुमचे फेरे जे आहेत तर ते घेऊ शकता.